बिग बॉस 5 मराठी सीझनमध्ये घरात आलेल्या एक रिअल स्टारची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे आणि ती चर्चा म्हणजे सूरज चव्हाणची। बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची सुरुवात जोरदार झाली। या सीझनमध्ये वेगवेगळ्या कलाकार आपल्याला बघायला मिळाले। त्यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर पासून ते छोटा पुढारीपर्यंत सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घरात आपल्याला बघायला मिळाले। यावेळेस या घरात अनेक रिअल स्टार्सची चालती आहे। या रिअल स्टारमधील एक नाव म्हणजे सूरज चव्हाण। टिकटॉक आणि रील्सवर ज्यानं धुमाकूळ घातला असा हा पठ्ठ्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे, ज्याने टिकटॉकचा रेकॉर्ड मोडला। अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात पोहोचला। मात्र हा सूरज चव्हाण नेमका आहे तरी कोण? तो इथपर्यंत कसा पोहोचला असा प्रश्न अनेकांना पडला आहे। त्याचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता, ही प्रत्येक सामान्य माणसाला माहीत होतं। तर मंडळी, हा सूरज आहे तरी कोण बघूयात। बारामतीतील मोरगाव शेजारील मोडवे या गावात वास्तव्यास आहे सूरज। त्याचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला। मात्र लहानपणी त्याच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र हरपलं। त्यानंतर मोठ्या बहिणीने आणि आत्याने त्याचा प्रेमाने सांभाळ केला। त्याला लहानचं मोठं केलं, लाडाने प्रेमाने त्याला वागवलं। त्याचा स्वभाव फार भोळा आणि प्रेमळ आहे। लहानपणापासून त्याने गरिबीतले हालाकीचे दिवस काढले। बऱ्याच वेळेला अन्न मिळालं नाही म्हणून त्याने मंदिरातले देवाचं नारळ खाऊन दिवस त्याला काढावे लागले। त्यामुळे तो त्याचं शिक्षण पूर्ण करू शकला नाही। त्याचं शिक्षण हे 8वी पर्यंत झालं। त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली आणि स्वतःचा उदरनिर्वाह त्याला करावा लागला। तो दररोज मजुरीसाठी जायचा, मात्र तो 300 रुपये रोजाने मजुरीला जायचा। पण एक दिवस तो रोजाने गेला असताना बहिणीच्या मुलानं त्याला टिकटॉक बद्दल सांगितलं। त्यानंतर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला। त्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला, प्रसिद्धी मिळू लागली। त्याला मोलमजुरी करून स्वतःचे एक नवीन फोन विकत घेतला। त्यानंतर त्याने स्वतःची ID बनवली व तो व्हिडिओ बनवू लागला। तो टिकटॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक त्याला भेटण्यास येऊ लागले आणि मदत देखील करू लागले। मात्र कालांतरानं टिकटॉक भारतात बंद झालं। त्यानंतर त्याने यूट्यूबवरील रील बनवण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्याचे बुक्कीट टेंगुळ हे व्हिडिओ, या व्हिडिओवरती त्याला यूट्यूबकडून चाहत्याचं भरभरून प्रेम मिळालं। काही चित्रपटात काम करण्यासाठी त्याला विचारणा झाली। आज त्याचे यूट्यूबवर लाखो फॉलोअर्स सुद्धा आहे। सूरज चव्हाणने शून्यातून स्वतःचं एक नवीन विश्व निर्माण केलं। आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्याला कलेला मिळालेलं प्रोत्साहन बघून स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्याने ठेवली। सूरजला पाहताच अनेकांनी सुरुवातीला ट्रोल करण्यास देखील सुरुवात केली। ज्यावेळी सूरजची कथा समोर आली तेव्हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आणि तो सूरज सगळ्यांच्या मनात प्रेमाचं घर करू लागला। प्रत्येक सामान्य माणसाला त्याचा स्वभाव आवडू लागला। मग तो सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी 5 सीझनचा विजेता। कठोर परिश्रम करून मिळालेले यश सर्वांसाठी खरोखर प्रेरणादायी असतं। तर मंडळी, सूरज चव्हाणला बिग बॉस 5चा विनर म्हणून नेमकं किती रक्कम मिळाली ते हे आपण बघूयात। बिग बॉस 5 मराठी सीझनच्या विजेत्याची रक्कम 25 लाख रुपये होती। मात्र घरात खेळल्या गेलेल्या टास्कमुळे ही रक्कम कमी होऊन 8 लाखावर आली होती। मात्र पुन्हा ही रक्कम 25 लाख करण्यात आली। त्यानंतर जान्हवीने त्यातील 9 लाख घेऊन घराबाहेर पडली। आता सूरजला अखेर 14 लाख रुपयाचा चेक मिळाला, तर त्याला ई-स्कूटर देखील मिळाली। त्याबरोबर पुणे गाडगीळ यांच्यातर्फे 1 लाखाचे दागिने खरेदी करण्यास वाउचर देखील त्याला देण्यात आलं। या सर्व भेटवस्तू विजेत्याला मिळाल्या। तर हा सूरजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।